ढेकळं आहे ते का दगड आहे ते की एवढी खोल नांगरट झाली. कुळव मारला गेलं तर ढेकळं फुटणार ते, रोटर मारला गेलं तर ट्रॅक्टर अडकू आले. नमस्कार मित्रो. तर विषय असा आहे की मी आज आपल्या शेतामध्ये रोटावेटर मारायला आलोय. आपण गेल्या वर्षी म्हणजे मे महिन्यात नांगरटी केली होती. तर ती नांगरटी एवढी खोल गेली आहे की ढेकळं मोठे महाभयंकर निघाले. तर आता विषय काय मित्रांनो, त्यामध्ये ढेकळामध्ये रोटर मारला आलोय मी. तर रोटर मारण्याचा उद्देश की मित्रांनो ढेकळं फुटायलेत. तर मित्रांनो आपल्याला कुळव मारतात ढेकळाला सजा, पण आपल्याला कुळव तर जात नाही. विषय तर रोटावेटरला पण ढेकळं फुटणार, ते कुळवाला तर काय फुटतील. तर असे काय मित्रांनो ढेकळं झालेत. पाऊस पडलाय काल तरी ढेकळं मऊ होऊन झालेच नाहीत. जास्त पाऊस पडलाच नाही, थोडा पेंडोल पडलाय तरी आज रोटावेटर मारतोय आपण. कारण की परत पाऊस पडला तर डायरेक्ट पेरणी करता येईल म्हणून आज रोटावेटर मारला आलोय. हे बघा, हे रोटावेटर मारलो मी अगोदर आणि रान चालू आहे. पण मित्रांनो आज मी रोटावेटर बद्दल माहिती देणार आहे. कोणत्या घेरवर वापरायचा, कोणता घेर टाकायचा, पीटीओ किती ठेवायचा, आरपीएम किती ठेवायची, किती खोल मारायचं, किती इंचावर मारायचं मित्रांनो, स्टॉपलिंग आकडायचं का लांबवायचं, पूर्ण माहिती सांगणार आहे मी रोटावेटर बद्दल. तर सर्वात आधी मित्रांनो रोटावेटर म्हणजे काय. रोटावेटर हे माती भुसभुशीत करणारे अवजार आहे. यामध्ये फिरणारे ब्लेड असतात मित्रांनो. तुम्हाला बघा मित्रांनो, हे धारदार ब्लेड असतात खाली रोटावेटरच्या. मित्रांनो ब्लेड माती कापतात, ढेकळं फोडतात व जमीन सपाट करतात. विषय काय, पुढचे ब्लेड माती ढेकळं कापत जात होतं आणि मागचा जो फाळका आहे आपला, हा बघा हा फाळका, तर यांनी जमीन लेवल करत येत मित्रांनो. टॉपलिंग थोडं लांबवावं लागलं, लांबवल्यानंतर हा फळका खाली टेकतो. फाळी टेकल्यामुळे माती वडी येते मित्रांनो. कुठे गार असेल तर त्या गाडीत माती टाकतो, कुठं उमाट असेल तर ती माती पुढे ढकलतो. पेरणी करायचं आहे आपल्याला. 2 दिवसात पाऊस येईल. अर्धा पाऊस पडलाय, आता पेंडोल झाले. तर अजून एखादा पाऊस वगैरे आज येईल, वातावरण तयार झालंय. तर आज वातावरण तयार झाल्यानंतर आपल्याला अर्जंटमध्ये पेरणी करावं लागेल. तर इथं कुळव तर चालत नाही, कुळव तर ढेकळं फुटणार नाहीत, त्यामुळे रोटर मारावं लागेल. रोटर पण असं जातं की मित्रांनो ट्रॅक्टर अडकू आलाय. तर आता 2 व्हीलमध्ये तर जातच नाही ट्रॅक्टर, आपण 4 व्हीलचा घेर वापरतोय. 4 व्हीलच्या घेरमध्येच कुठे कुठे अडकत आहे, तर आपण रोटावेटर थोडं कुठं उचलत, थोडं करत, थोडं उचलत असं मारतो. तर मित्रांनो मी नांगरटीला रोटावेटर्स का निवडले, तर कुळवामुळे पंजीमुळे ढेकळे फुटत नव्हते. त्याला पर्याय म्हणून रोटावेटर्स मारावं लागेल. तर मित्रांनो आधी नांगर केल्यामुळे मोठी ढेकळं झाली आहेत. मित्रांनो रोटावेटर मारण्याचे फायदे सांगतो मी. ढेकळं फुटतात मित्रांनो, म्हणजे नांगरटी तर सध्या फुटतातच. परत जमीन सपाट वगैरे असली तर मुख्य रानात पण मारलेले त्याचे फायदे आहेत. जमीन मऊ होते मित्रांनो, तण माती खाली जे गाडले जाते, म्हणजे गवत वगैरे आपले काडी कचरा वगैरे मातीमध्ये गाडला जातो फिरून. तो मध्ये काय कुटा होतो, थोडंफार वर राहतो, त्यामुळे रोटावेटर फायदेशीर ठरतो. खत मातीमध्ये मिसळतं मित्रांनो. आपण एखादं शेणखत वगैरे टाकतो शेतामध्ये, तर ते मातीमध्ये मिसळलं जातं. पेरणी सोपी होते मित्रांनो. हे बघा, हे पहिल्यांदा मारलोय आणि मारत चालू आहे मित्रांनो. तर हे बघा सपाट झालंय, तर यामध्ये पेरणी करायला आपल्याला सोपं जातं. पाणी समान पसरतं मित्रांनो. त्या दुसरा फायदा म्हणजे पाणी समान पसरतं. असं ढेकळामध्ये कुठतर येडवाकडे जातं. तर मित्रांनो राहिला प्रश्न मेन. तर मित्रांनो काही ना प्रश्न पडला असेल की रोटावेटर कोणत्या घेरवर मारायचा. तर मित्रांनो कामावर डिपेंड असतं कोणत्या घेरवर रोटर मारायचा, किती आरपीएम ठेवायचं, ते कामानुसार डिपेंड असतं. सध्या तर मी काय करतो मित्रांनो, 500 रेग्युलरमध्ये 540 आरपीएम वापरतात मित्रांनो गवतासाठी वगैरे. तर मी सध्या काय करतो, चारस बुकटी होण्यासाठी, जास्त ढेकळं फुटण्यासाठी मी 750 आरपीएम वापरतो मित्रांनो. लक्षात घ्या, 750वर टाकतो मी, 750वर टाकून वापरतोय. तर मित्रांनो लव टाकला घेर आपण, लक्षात घ्या मित्रांनो. लव आणि हा सेकंड घेरवर मारतो मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, लव सेकंडवर मी रोटावेटर मारतोय आणि 750 आरपीएम 750 पीटीओ ठेवला आपण. आणि आरपीएम मित्रांनो 2000 ते 2200 ठेवले मित्रांनो. तर हे 2 आहे, हे 2 वरती 2000 म्हणतात आणि पुढे 1-2 कांडे गेले की 2100 आणि 2200 असं मित्रांनो मी 2200 आरपीएम ठेवलोय. लव सेकंडवर ट्रॅक्टर मारतो मी, पट्टी फुल सोडली आहे. तर मित्रांनो घेरवर डिपेंड असतं रोटावेटर. जर मऊ जमीन लागली तर काही जण लव थर्ड वापरतात, काही जण लव सेकंड वापरतात. ते त्यांच्या ट्रॅक्टर घेरवर डिपेंड असतं. इको पीटीओ, नॉर्मल पीटीओ, या रोटावेटरच्या घेरवर, मल्टी घेरवर डिपेंड असतं मित्रांनो कोणता घेर वापरायचा. सहजासहजी सगळे ट्रॅक्टर लव सेकंड वापरतात. कुठे जरी मऊ रान लागलं किंवा मऊ शेत लागलं तर त्यामध्ये लव थर्ड पडू शकतो मित्रांनो. पण जास्तीत लव पळवायला गेलो तर मित्रांनो माहिती महागत तसंच होतात, ढेकळं फुटत आहेत, व्यवस्थित कुठे होत नाही मित्रांनो. त्यामध्ये लव सेकंडच टाकावा लागतो. व्यवस्थित लव सेकंड जर ठेवला तर आपल्याला चांगला ॲव्हरेज मिळू शकतो व चांगलं परिणाम मिळू शकतो रोटावेटरचा. कारण की जास्त स्पीड जर ठेवलं मित्रांनो तर काय होतं, ट्रॅक्टर पुढे जातो, मागं रान व्यवस्थित निघत नाही, परिणामी रिझल्ट आपल्याला
चांगला मिळत नाही मित्रांनो. जास्त कुट्टी होत नाही गवताची, गवत तसंच राहतं, गवत व्यवस्थित गाडलं जात नाही मित्रांनो, ढेकळं फुटत नाहीत व्यवस्थित. तर विषय काय झाला आता, हे बघा मी लव सेकंडवर मारले आणि हे बघा लव थर्डवर मारले. परिणाम लगेच ओळखतो आपल्याला ढेकळं राहिले तर आपल्याला काय करणार आहे मित्रांनो, हे असंच नाही ठेवणार आपल्याला. परत मी असंच मारत जाणार आहे खाली, व्यवस्थित सावकाश सावकाश मारत जाणार आहे खाली कडेपर्यंत. आणि आपण सध्या असं मारलो मित्रांनो, लक्षात घ्या. तर आपल्याला काय झालंय, आपण दुहेरी रोटर मारणार आहे मी. एकेरी तर होत नाही कारण की ढेकळं थोडंफार राहिलेत. आणि विषय मेन म्हणजे हे ढेकळं कुठं खालीवर झाले तर रान लेवल नाही. तर हे एकेरी मारलो मित्रांनो. तर असं पूर्ण रान मारून परत आपल्याला मी असं आडवं लावणार आहे, लक्षात घ्या. कारण की आडवं लावण्याचा फायदा काय मित्रांनो, दुहेरी मारण्याचा डिझेल जातं मित्रांनो, लक्षात घ्या. आपण डिझेल गेलं तर गेलं, पण रान सपाट होतं मित्रांनो. हे बघा इथे कुठे गार आहे, तर हे गार काय होतं मित्रांनो, असं मारण्यात तर हुकले. तर हे असं मारल्यानंतर मित्रांनो गार वगैरे बुजली जाते, व्यवस्थित एक रान लेवल येतं, पेरण्यासाठी योग्य रान तयार होतं मित्रांनो. पीटीओ म्हणजे काय, ट्रॅक्टरच्या इंजिनची शक्ती रोटावेटरपर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजेच पीटीओ, लक्षात घ्या. तर मित्रांनो, रोटावेटरला ट्रॅक्टर हा डिझेल जास्त खातो. बाकी इतर कामापेक्षा, पेरणीपेक्षा, कुळवापेक्षा, पंजीपेक्षा रोटावेटर जास्त डिझेल खातो. कारण की त्याला पीटीओ सॉफ्ट जॉईंट असतो, कारण की त्याला इंजनातून फिरवावं लागतं. आणि आधीच आपण ऑलरेडी लोमध्ये टाकतोय आणि RPM जास्त देतोय, त्यामुळे डिझेल जास्त लागतं. साधारणतः आपल्याला कामावर डिपेंड असतं मित्रांनो. हलका जर सोपी रान लागलं तर एकरी मित्रांनो 4 ते 5 किंवा कधी 6 लिटर डिझेल जातं. आणि रान हार्ड जर लागलं तर मित्रांनो एकरी 8 ते 9 लिटर डिझेल खातं मित्रांनो. ते तासावर अवलंबून आपल्या कामावर डिपेंड आहे. आपण लव थर्ड मारू किंवा लव सेकंड मारू यावर डिपेंड आहे मित्रांनो पूर्ण. तर काही मित्रांनो मोठ्या ट्रॅक्टरना किंवा मोठ्या रोटावेटरला काय असतं, मल्टी गिअर असतात मित्रांनो, मल्टी स्पीड असते. तर आता आपण लव सेकंड टाकलो तर ती स्पीड भेटते, आणि लव थर्ड पण टाकलो तर मित्रांनो ती स्पीड भेटत असते, फक्त ट्रॅक्टरची स्पीड वाढत असते. पण तसं मल्टी स्पीडला तसं नसतं मित्रांनो. मल्टी स्पीडला काय असतं मित्रांनो, आपल्याला हे गिअरबॉक्स रोटावेटरचं, लक्षात घ्या. हा रोटावेटरचा गिअरबॉक्स आहे. तर ह्याला मित्रांनो आपल्याला मॉडिफाय करता येतात गिअर. तर काय विषय असतो मित्रांनो, इकडे असतो 16 दाती गिअर, इकडे असतात 18 दाती गिअर, लक्षात घ्या. हा माझा गिअरबॉक्स साधा आहे, नॉर्मल आहे. तर मी मोठ्या गिअरबॉक्स सांगतोय. तर ते कोणत्या घेरवर कोणत्या कंपनीच्या रोटावेटरवर डिपेंड आहे मित्रांनो. हा 18 दाती आहे का, हा 24 दाती आहे. तर विषय काय, ते आपल्याला कंपनीनुसार चेंज करून घ्यावं लागतं. आपल्याला जिथून आपण रोटावेटर घेतलोय त्यांना चौकशी करा, त्यांना विचारा की कोणता घेर किती वापरायचा, आपल्याला मला स्पीड जास्त पाहिजे असं त्यांना सांगा. तर ते काय करतात मित्रांनो, हे उकलतात. तर काय करतात, हा घेर इकडे टाकतात आणि हा घेर इकडे टाकतात, त्यामुळे आपल्याला मल्टी स्पीड भेटू शकते मित्रांनो, लक्षात घ्या. तर आपण लव सेकंडमध्ये चाललो, ती स्पीड आपल्याला समजा 540 RPM स्पीड ठेवले, तर आपल्याला लव थर्ड टाकलोय तर आपल्याला 540 RPM राहणार नाही मित्रांनो मॉडिफाय केल्यानंतर. तर ती स्पीड आपल्याला जास्त भेटू शकते. रनिंगनुसार स्पीड जी वाढू शकते मित्रांनो. जसं आपण RPM वाढवतो तसं स्पीड रोटावेटरची पण वाढते. नॉर्मल रोटावेटरमध्ये तसं नाही राहत मित्रांनो, कारण की आपण लव सेकंड जरी टाकला आणि लव थर्ड जरी टाकला तर मित्रांनो रोटावेटरची स्पीड 30 राहते, RPM तोच राहतो. पण मल्टी स्पीड जर घेतला आपण रोटावेटर किंवा ट्रॅक्टर, तर त्यामध्ये काय होतं, लव सेकंड टाकला आणि त्यामध्ये लव थर्ड जर टाकला तर काय होतं मित्रांनो, लव थर्डच्या मानाने चाक जास्त फिरतो, स्पीड जास्त भेटते. तसंही रोटावेटरला पण मित्रांनो स्पीड जास्तच भेटते पाठीमागे. रोटावेटर मारल्यानंतर आपल्याला रोटावेटरची वर्षाला किंवा 9 ते 10 महिन्याला सर्व्हिसिंग करावं लागते. तर सर्व्हिसिंग म्हणजे रोटावेटरची जास्त काय साधन आहे सर्व्हिसिंग. हे गिअरबॉक्स आहे मित्रांनो. काहींना चेन ड्राईव्ह असते तर काहींना गिअर ड्राईव्ह असतो. गिअर ड्राईव्ह आणि चेन ड्राईव्ह मधला फरक सांगतो तुम्हाला मी. हा बघा, चेन ड्राईव्ह, चेन म्हणजे मित्रांनो इथे घेर असतो आणि खाली इथे घेर असतो, आणि ह्या दोन्ही घेरमध्ये मित्रांनो हा चेन कनेक्ट असते मित्रांनो एकमेकांना. तर काय असतं, आपण ट्रॅक्टरचा हा पीटीओ आहे, पीटीओ सॉफ्टचा इथून कनेक्ट होतो मित्रांनो, हा गिअरबॉक्सला जातो, हा गिअरबॉक्स इथून कनेक्ट असतो आणि इथून ह्याला फिरवतो. तर इथे काय असतं, चेन ड्राईव्ह असते मित्रांनो, लक्षात घ्या. इथे लिहिलं आहे चेन ड्राईव्ह. तर ह्या चेन ड्राईव्हमध्ये 2 घेर असतात मित्रांनो, इथे घेर असतो आणि खाली घेर असतो, लक्षात घ्या. तर आपल्याला चेन ड्राईव्हमध्ये हा चेन असं रोटावेटर फिरत असते मित्रांनो. रोटावेटर फिरत असल्यामुळे चेन फिरत असते गोल, आणि खाल्ला सॉफ्ट फिरत जातो, म्हणजे खाल्ल्या पत्त्या फिरत राहतो. आणि काय घेरांना, मोठ्या ट्रॅक्टरांना घेर ड्राईव्ह असतो मित्रांनो. ह्या चेनच्या जागी घेर असतात मित्रांनो. इथे एक घेर असतो छोटा, इथे एक थोडा मोठा घेर असतो आणि इथे एक थोडा छोटा घेर असतो मित्रांनो. ते चेन नसते, त्याला घेर ड्राईव्ह असतं. हा घेर फिरल्यानंतर हा घेर असा फिरतो उलटा, आणि परत हा घेर उलटा फिरल्यानंतर परत हा घेर सवाशी फिरतो. असे मिश्रण मेकॅनिकल असतं, कारण की चेन ड्राईव्ह वेगळा आणि घेर ड्राईव्ह वेगळा. तर चांगला मित्रांनो म्हणलं तर घेर ड्राईव्ह चांगला असतो मित्रांनो, कारण त्याला मेंटेनन्स कमी असतं. मेंटेनन्स कमी असलं की आपल्याला खर्च कमी होतो. आणि परत इथे एक ऑइल असतं आपल्याला, परत ह्या नॉबवरती इथे एक ऑइल असतं मित्रांनो. हा एक गिअरबॉक्स असतो, इथे एक ऑइल असतं. आपल्याला ऑइल टाकण्यामध्ये काढण्यामध्ये इथं नॉब असतो, हा आपल्याला फिरून ऑइल टाकावं लागतं मित्रांनो. यामध्ये 1 लिटर बसतं आणि यामध्ये 3 लिटर बसतं मित्रांनो. लक्षात, आपल्या टाकण्यावर असतं, कामावर डिपेंड असतं मित्रांनो. मी 9 महिन्याला ते 10 महिन्याला हा सर्व्हिसिंग करत राहतो नेहमी. तर इथे एक ऑइल टाका मित्रांनो. इथे एका शक्तिमानचं मित्रांनो ऑइल वेगळं आहे, प्रत्येक कंपनीचं ऑइल वेगवेगळं असतं. मी शक्तिमानचं वापरतो कारण की माझं शक्तिमानचं रोटावेटर आहे. आणि इथे एक आपल्याला ग्रीसचं नॉब आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, इथे एक ग्रीसचं नॉब आहे. तर याला नेहमी मित्रांनो 2-3 महिन्याला इथं ग्रीस करावं लागतं मित्रांनो, लक्षात घ्या. इथे हा पूर्ण विषय साफ करून घ्या आधी, मगच ग्रीस मारा. तर
तर बाकी काय जास्त मेंटेनन्स मित्रांनो, रोटावेटर मारल्यानंतर 1-2 महिन्यानंतर पूर्ण नट बोल्ट समजा चेक करा, आवळून घ्या, कारण की रोटावेटर व्हायब्रेशन होत असतो कंटिन्यू, जास्त स्पीड जास्त आदळे वगैरे बसतात, त्यामुळे रोटावेटरचे काही पार्ट्स वगैरे काही नट ढिले होतात मित्रांनो. लक्षात घ्या, पत्तीच्या साईड पट्ट्याच्या मधल्या पत्तीच्या वरल्या ह्या गेअरबॉक्सच्या नट ढिले होतात मित्रांनो. दर 2 महिन्याला हात मारा, व्यवस्थित आवळून घ्या, कारण की जर व्यवस्थित जर नट ढिला पडला तर ते मोडू शकतं, तोडू शकतं, हरपू शकतं नट, त्यामुळे व्यवस्थित 2 महिन्याला वगैरे हात मारा, गच्च आवळून घ्या. आणि विषय राहिला टॉपलिंगचा मित्रांनो. लक्षात घ्या, सध्या मी टॉपलिंग इथे ठेवले, टॉपलिंग मी आकडले, इकडे 4 बोट आणि इकडे 4 बोट ठेवले. आकडण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, रोटावेटर थोडं असं जास्त लागते मित्रांनो, ढेकळं मऊ होतात. आणि जर लांबवण्याचं कारण असेल तर मी सध्या लांबवायची गरज नाही, सपाट रान असेल तर त्याला लांबवू शकतो आपण. टॉपलिंग लागवल्यानंतर हा फळका खाली टेकतो, खाली टेकल्यानंतर माती ओढत जाते मित्रांनो. कुठे गार आहे, कुठे उमाट आहे, उमाट असलेली माती गारीत नेऊन सोडतो, गारीत असलेली माती तिथेच ठेवतो, उमाटाची माती गारीत ढकलतं. याचा फायदा होतो मित्रांनो रोटावेटर लांबवल्यानंतर. आणि जेवढं मित्रांनो रोटावेटर आकडाल तुम्ही, जेवढं तुम्ही स्टॉपलिंग आकडाल तेवढं रोटावेटर जास्त लागते मित्रांनो खाली जमिनीत. लक्षात घ्या, कधी पण रोटावेटर आकडल्यानंतर, लक्षात घ्या, रोटावेटर आकडल्यानंतर जास्त जमिनीत लागतो. रोटावेटर लांबवल्यानंतर, रोटावेटर लांबवणे म्हणजे स्टॉपलिंग लांबवल्यानंतर रोटावेटर कमी लागतो, पण चांगला ॲव्हरेज मिळतो. लक्षात घ्या. तर असं काय शेत आहे मित्रांनो. आता आपण एवढे नांगरटी केले, येऊन 1 तास झाले मला, मी सध्या एवढं मारलोय, आता बाकीच तेवढं मारून घेतो. विषय काय, मी असं गोल राऊंड घेतो मित्रांनो. लक्षात घ्या, तर असं 8 तासाला आपण नांगरट पलटी मारलो होतो, त्यामुळे 8 तासाला आपल्याला ताप करत होतो फिरवायला. तर मी आल्या अगोदर काय केलं मित्रांनो, लक्षात घ्या, हा अगोदर फक्त 8 तासा मारून घेतल्यात 2. लक्षात घ्या, तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये, हा 2 8 तासा मारून घेतल्यात मी अगोदर, कारण की वळवताना आपल्याला ताप करणार नाही, टायर फिरणार नाही, टायर अडकणार नाही, कारण की ते ढेकळं होते, सेम अशी ढेकळं इथे येत होती मित्रांनो. जास्त ढेकळं इथे राहिल्यानंतर आपल्याला वळताना मला ताप करत होता. रोटावेटर प्रत्येक साईडला आल्यानंतर ताप करत होता मित्रांनो, त्यामुळे मी अगोदर 8 तासा घेतल्या. आता वळवताना काय प्रॉब्लेम होणार नाही, सावकाश आपण मारूया. तर चला आपण रोटावेटर चालू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला क्लच धरावं लागतं. ट्रॅक्टर कसा चालवायचा व कोणत्या पद्धतीने चालवायचा हा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो किंवा माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. तर सर्वात आधी आपल्याला ट्रॅक्टर मित्रांनो न्यूट्रल करून घ्यावं लागतं. हा फर्स्ट, सेकंड आणि हा थर्ड म्हणजे मित्रांनो सेंटरला न्यूट्रल असतं. लक्षात घ्या, सेंटरला न्यूट्रल असतं. तर आपण रोटावेटर घेर, हा रोटावेटर घेर पहिल्यांदा आपल्याला न्यूट्रल करून घ्यायचं असतं मित्रांनो, कारण की रोटावेटर घेर न्यूट्रल केल्याशिवाय ट्रॅक्टर कोणताही चालू होत नाही. लक्षात घ्या, ट्रॅक्टर हा मेन घेर जरी घेरमध्ये असला तर क्लच धरलं तरी चालू होतं, पण रोटावेटर घेर हा कंटिन्यू मित्रांनो कंपल्सरी काढावाच लागतो, न्यूट्रल करावाच लागतो. न्यूट्रल करूनच मित्रांनो चालू करा, सेफ्टीसाठी सांगतो तुमच्या. तर आपण हा क्लच धरला, हा न्यूट्रल केलं, हा सेल्फ दिला पहिला, मीटरमध्ये लाईट लागली, हा दुसरा सेल्फ. तर आपण मी लव थर्ड वापरते मित्रांनो. लक्षात. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रो टिप सांगणार आहे. तर विषय काय मित्रांनो, आता घेर पडत नाही. लक्षात घ्या, आम्हाला थर्ड घेर पाडायचा, क्लच धरलं मी ऑलरेडी, ट्रॅक्टर चालू आहे, तर थर्ड घेर पडत नाही मित्रांनो. लक्षात घ्या, हे बघा मी दाखवतोय, तर आता पडला, पण काय होतं मित्रांनो, हा अडकतो. लक्षात घ्या, आता इथे बघा, इथे आता रिवर्स पडत नाही मित्रांनो. लक्षात घ्या. तर आपल्याला कोणता बी घेर टाकताना एक प्रो टिप सांगणार मी. आता थर्ड घेर टाकतोय मी, तर लक्षात घ्या मित्रांनो, घेर अडकतोय, क्लच धरलेला ऑलरेडी मी, हे बघा मी घेर टाकण्याचा प्रयत्न करतो, हा थर्ड घेर पडत नाही मित्रांनो. लक्षात घ्या. तर काय पडत नाही मित्रांनो, तर इंजिनमध्ये जे घेर फिरत असतो मित्रांनो, लक्षात घ्या, इंजिनमध्ये हा घेरमध्ये टाकण्यात थोडा अंतर होतो. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, क्लच सोडायचा आहे आणि परत एकदा क्लच दाबायचा, म्हणजे डबल क्लच करायचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, परत एकदा लक्षात घ्या, मी हा क्लच सोडला, परत एकदा क्लच धरला हा मित्रांनो, तर परत क्लच धरल्यानंतर हा घेर पडू शकतो मित्रांनो. लक्षात घ्या, हे बघा नॉर्मली पडला. तर आपल्याला पहिल्यांदा काय होतं मित्रांनो, हा घेर पाडण्यास अडकत होता, तर आता डबल क्लच केल्यामुळे आपल्याला डबल क्लच करा, तर हा घेर पडू शकतो नॉर्मली कुठला पण. तर मित्रांनो, 540 RPM रेग्युलर आहे, मी 750 वापरतोय, कारण की माती जास्त पोकटी होण्यासाठी मी 750 वापरतोय. रोटावेटर मारलं मित्रांनो ताप करत आहे, कारण की ढेकळा येते बघा. लक्षात घ्या. असं काय मित्रांनो, ट्रॅक्टर ताप करलेलं आहे बघा. आता ढेकळा अडकले, हा पण चाक फिरतोय आणि हा पण चाक फिरतोय. तर याला पर्याय काय करावं लागेल मित्रांनो, तर हा पट्टी उचलावं लागते मित्रांनो, थोडी अर्धी पट्टी उचलली की ट्रॅक्टर परत फ्री होतो. लक्षात घ्या, बघा फ्री झाला, परत पुढे चालला ट्रॅक्टर.
तर अजून एक पॉईंट सांगतो मित्रांनो तुम्हाला. पॉईंट सांगण्यासाठी ट्रॅक्टर बंद केलाय. तर आपण आता सध्या कडला आलो, लक्षात घ्या. तर आपल्याला वळवावं लागेल. वळवताना आपण मित्रांनो पट्टी कधीही वर घेता. रोटावेटर मारताना लक्षात घ्या मित्रांनो, कोळो पंजी पेरणी वेगळी असते मित्रांनो, आणि रोटावेटरचा घेर वेगळा असतो. त्यामध्ये वळवताना आपल्याला ही चूक करू नका मित्रांनो, कारण की आपण वळवताना सॉफ्ट ज्यावेळेस उचलतो, लक्षात घ्या, आपण हायड्रोलिक ज्यावेळेस उचलतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण हायड्रोलिक उचलायचं नाही मित्रांनो, अर्धच उचलायचं. सध्या आपण एक वरती मारतो, सध्या आपल्याला 4 वरतीच घ्यायचं मित्रांनो, लक्षात घ्या. 4 वरतीच घेतल्यानंतर मित्रांनो रोटावेटर थोडा आदर होतो, पूर्ण आदर होणार नाही. तर त्याचं कारण काय मित्रांनो माहिती आहे का, सॉफ्ट फिरत असतो, कंटिन्यू ट्रॅक्टर चालू असतो, वळवताना सॉफ्ट फिरत असतो. तर जास्ती पूर्ण जर वर केला तर मित्रांनो, तर काय होतं, पूर्ण रोटावेटर वर येतो, सॉफ्टला त्रास होतो, सॉफ्ट तुटू शकतो मित्रांनो, लक्षात घ्या. तर मित्रांनो एवढी सॉफ्ट तुटू नये म्हणून एवढी काळजी घ्या मित्रांनो. रोटावेटर साईडला वगैरे कोपऱ्यात आल्यानंतर वळवताना वगैरे हाफ पट्टी उचला मित्रांनो, फुल पट्टी उचलू नका, अर्धी पट्टी उचला व अर्धा रोटावेटर उचला. व रोटावेटर फिरत असलं तर आपल्याला नवीन ट्रॅक्टर ड्रायव्हरांना जर तसं कळत नसेल किती उचलायचं काय उचलायचं, सरळ कडला आल्यानंतर मित्रांनो रोटावेटर घेर बंद करा, रोटावेटर घेर काढा आणि मगच वळवा मित्रांनो. रोटावेटर बंद करूनच घेर वळवा. प्रत्येक बरेच अडकत आहे मित्रांनो ट्रॅक्टर, काय करावं काहीच कळणार. लय सावकाश तर मारावं लागलं.